विज्ञान व तंत्रज्ञान नाव ऐकलं की काहीतरी खूप क्लिष्ट आहे असं वाटतं ना, पण नाही. खरं तर जर विषय समजला, कुणीतरी चांगला आपल्याला समजावून सांगितलं, अभ्यास कसा करायचा हे जर योग्य प्रकारे सांगितलं, तर संपूर्ण मार्क मिळवून देणारा हा विषय आहे. आणि ह्या विषयाची आवड जर का आत्ताच निर्माण झाली तर कदाचित पुढे करिअरमध्ये आपण त्याच विषयाची निवड करू, म्हणजे सायन्सला जाऊ आणि पुढे काहीतरी आणखीन मोठं आपल्या हातनं घडेल. पण त्यासाठी आत्ता म्हणजे 10वीचं वर्ष डोळ्यासमोर ठेवलं तर अभ्यास तर आपल्याकडनं चांगला व्हायला पाहिजे. मग तो कोणत्या पद्धतीने करायचा आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये भरपूर मार्क मिळवायचे, याबद्दल आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत पुण्यातील गोळवलकर गुरुजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ लीना तलाठी. गेली अनेक वर्ष ते हा विषय शिकवत आहेत. बोर्डामध्ये पण वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांनी काम केलेलं आहे, वेगवेगळ्या कमिट्यांमधून काम केलेलं आहे. त्यांचा अनुभव हा आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. तर आता आपण त्यांना ऐकूयात. लीना तलाठी. नमस्कार मुलांनो, आज आपण तुमच्या आवडत्या आणि हमखास गुण मिळवून देणाऱ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची माहिती घेणार आहोत. आतापर्यंत तुमच्या हातात विज्ञान विषयाचे पाठ्यपुस्तक आले आहेच. सुरुवातीला आपण या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करूयात. पाठ्यपुस्तकात विभाग अ आणि विभाग ब असे 2 विभाग आहेत. एकूण 15 पाठ या पुस्तकामध्ये आहेत. यापैकी पाठ क्रमांक 1 ते 7 आणि 14वा पाठ हा विभाग अ मध्ये येतो, तर पाठ क्रमांक 8 ते 13 आणि 15वा पाठ हा विभाग ब मध्ये येतो. विभाग अ मधील पाठ क्रमांक 1, 2 व 3 हे रसायनशास्त्राचे पाठ आहेत. 4, 5, 6 व 7 हे भौतिकशास्त्राचे पाठ आहेत. तर पाठ क्रमांक 14 हा पर्यावरण या विषयावरचा पाठ आहे. त्याचप्रमाणे विभाग ब मध्ये पाठ क्रमांक 8 व 9 हे रसायनशास्त्राचे पाठ आहेत. तर पाठ क्रमांक 10, 11, 12 व 13 हे जीवशास्त्राचे पाठ आहेत. पाठ क्रमांक 15 हा पर्यावरण या विषयाचा पाठ या विभागात येतो. म्हणजेच संपूर्ण पाठ्यपुस्तकात एकूण रसायनशास्त्राचे पाठ 5, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र याचे पाठ प्रत्येकी 4 आहेत. पर्यावरण या विषयासाठी 2 पाठ आपल्या वर्षभरात आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता आपण पाठाप्रमाणे असणारी गुणविभागणी पाहू. गुणविभागणी पाहताना आपल्याला 2 प्रकारचे गुण पाहायचे आहेत. एक म्हणजे या पाठावर किती गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत, म्हणजेच एकूण विकल्पासह गुण. आणि दुसरं म्हणजे आपल्याला यापैकी किती गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी सोडवायचे आहेत. चला तर पाठानुरूप गुणविभागणी पाहू. पाठ क्रमांक 1 शाळा मूलद्रव्यांची, याला 4 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विकल्पासह गुण आहेत 5. पाठ 2 जादू रासायनिक अभिक्रियांची, गुण 4, विकल्पासह गुण 6. पाठ क्रमांक 3 रसायन आम्ल आम्लारीचे, एकूण गुण 4, विकल्पासह गुण 5. चौथा पाठ तेज विजेचे, गुण 5, विकल्पासह गुण 8. पाचवा पाठ सर्व काही विद्युत चुंबकत्वाविषयी, गुण 6, विकल्पासह गुण 7. पाठ क्रमांक 6 आश्चर्य प्रकाशाची, भाग 1, गुण 7, विकल्पासह गुण 8. पाठ क्रमांक 7 आश्चर्य प्रकाशाची, भाग 2, गुण 6, विकल्पासह गुण 7. पाठ क्रमांक 8 जाणूया धातू अधातू, गुण 7, विकल्पासह गुण 8. पाठ क्रमांक 9 अद्भुत जग कार्बनी संयुगांचे, गुण 5, विकल्पासह गुण 7. पाठ क्रमांक 10 रहस्य अंतर्गत जीवनाचे, गुण 6, विकल्पासह गुण 7. पाठ क्रमांक 11 नियमन जीवनाचे, एकूण गुण 6, विकल्पासह गुण 7. पाठ क्रमांक 12 चक्र जीवनाचे, गुण 6, विकल्पासह 7. पाठ क्रमांक 13 आरेखन
आपल्या जनुकांचे गुण 6 विकल्पासह गुण 8. पाठ क्रमांक 14 ध्यास पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा गुण 4 विकल्पासह गुण 5. पाठ क्रमांक 15 ध्यास पर्यावरण स्नेही जीवनशैलीचा भाग 2 गुण 4 विकल्पासह गुण 5. म्हणजेच एकूण गुण 80 पैकी 80 गुणांचा पेपर आपल्याला सोडवायचा आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये 100 गुणांचे प्रश्न विचारलेले असणार आहेत. आता आपण विषयानुरूप गुण विभागणी कशी आहे ते पाहूया. 80 गुणांपैकी भौतिकशास्त्रावर 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील, रसायनशास्त्रावर 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील, जीवशास्त्रावर 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील, तर पर्यावरण या विषयावर 8 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आता पाहूया प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि नंतर प्रश्न प्रकार आणि उद्दिष्टांनुसार असणारी गुण विभागणी. आताच आपण पाहिलं आपली प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची असणार आहे. त्यात विभाग अ हा 40 गुणांचा व विभाग ब हा 40 गुणांचा असे 2 भाग असतील. परंतु प्रश्नपत्रिका एकच राहील. त्याचप्रमाणे दोन्ही भागांची उत्तरेही एकाच उत्तरपत्रिकेमध्ये लिहायची आहेत. या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला एकूण 3 तास वेळ मिळेल. म्हणजेच 90 मिनिटे वेळ विभाग अ साठी तर 90 मिनिटे वेळ हा विभाग ब साठी असेल. एकंदरीत विचार केला तर साधारणतः 1 गुणासाठी आपल्याला 2 मिनिटांचा वेळ उपलब्ध असेल. परंतु शेवटची 15 ते 20 मिनिटं हा वेळ आपण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राखून ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त शालेय स्तरावर आपल्याला 20 गुणांची बोर्डाच्या वेळापत्रकानुसार प्रयोग परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी 1.5 तास इतका वेळ देण्यात येईल. या वेळेत आपल्याला 2 प्रयोग करायचे आहेत. प्रत्येक प्रयोगासाठी 8 गुण असतील तर प्रयोग वहीसाठी आपल्याला 2 गुण असतील. म्हणजेच एकूण प्रयोग परीक्षा ही 20 गुणांची असून त्यापैकी 16 गुण हे प्रयोग करण्यासाठी आहेत, तर 4 गुण हे आपल्या पूर्ण केलेल्या, नीट आकृत्या काढलेल्या, सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या अशा प्रयोग वहीसाठी असणार आहेत. आता आपण पुन्हा प्रश्नपत्रिकेकडे वळूया. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 4 हे विभाग अ साठी आहेत, तर प्रश्न क्रमांक 5 ते प्रश्न क्रमांक 8 हे विभाग ब साठी असतील. या विभागातील विषयवार गुण विभागणी खालीलप्रमाणे राहील. विभाग अ मध्ये भौतिकशास्त्र या विषयावर 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील. रसायनशास्त्र या विषयासाठी 12 गुण आहेत, तर पर्यावरण या विषयावर 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्याचप्रमाणे विभाग ब मध्ये रसायनशास्त्रावरती 12 गुणांचे, जीवशास्त्रावर 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील, तर पर्यावरणावर 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजेच विभाग अ 40 गुणांचा व विभाग ब 40 गुणांचा अशी एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्या हातात मिळेल. आता गुणनिहाय प्रश्नांचे विभाजन पाहूया. प्रश्नांचं स्वरूप प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 1 हा विभाग अ मधील तर प्रश्न क्रमांक 5 हा विभाग ब मधील असेल. या दोन्ही प्रश्नांना प्रत्येकी एकूण 10 गुण आहेत. यामध्ये विभाग उपविभाग असतील, उपविभाग अ आणि उपविभाग ब. उपविभाग अ मध्ये 1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील, ज्यांना 5 गुण असतील, तर उपविभाग ब मध्ये सुद्धा 1 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील, ज्याला 5 गुण असतील. यापैकी अ या प्रश्नामध्ये विचारले जाणारे प्रश्न असतील: रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा, वेगळा घटक ओळखा, सहसंबंध ओळखा, जोडी जुळवा, चूक की बरोबर ते लिहा, नाव
किंवा रेणुसूत्र लिहा आणि एकक लिहा. तर ब हा विभाग पूर्णतः प्रात्यक्षिकावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा असणार आहे. यातील एक किंवा जास्त प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. या प्रश्नांची उत्तरं लिहिताना शक्यतो पूर्ण वाक्यात उत्तरं लिहावीत आणि उत्तराचा शब्द हा अधोरेखित करावा, म्हणजेच तपासनीसाला उत्तर लगेचच सापडण्यास मदत होते. आता प्रश्न क्रमांक 2 व प्रश्न क्रमांक 6 हे सुद्धा प्रश्न क्रमांक 2 विभाग अ मधील आहे, तर प्रश्न क्रमांक 6 हा विभाग ब मधील आहे. हे दोन्ही प्रश्न 10 गुणांचे असणार आहेत. यात प्रत्येकी 2 गुणांचे असे एकूण 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवणं हे अपेक्षित आहे. या प्रश्न प्रकारामध्ये शास्त्रीय कारणे लिहा, टिपा लिहा, नामनिर्देशित आकृत्या काढा, दिलेली आकृती दुरुस्त करून पुन्हा काढा, संतुलित रासायनिक समीकरण स्पष्टीकरणासह लिहा, नियम किंवा व्याख्या लिहा, तक्ता पूर्ण करा, उदाहरणे सोडवा, गुणधर्म अथवा उपयोग लिहा आणि फरक स्पष्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न येतील. यातही प्रमुख मुद्दे अधोरेखित केल्याने परीक्षकाला पटकन गुण देणं सहज शक्य होतं. नंतर येतो प्रश्न क्रमांक 3 व प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 3 अ विभागातील, प्रश्न क्रमांक 7 ब विभागातील. हा प्रश्न एकूण 15 गुणांचा असणार आहे आणि या प्रश्नात एकूण प्रत्येकी 3 गुणांचे 6 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी आपल्याला 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यात 2 उदाहरणे देऊन त्यापैकी एक स्पष्ट करा, व्याख्या किंवा नियम लिहून उदाहरणासह त्या स्पष्ट करा, फायदे किंवा तोटे लिहा आणि सविस्तर स्पष्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील. तर प्रश्न क्रमांक 4 हा अ विभागातील आणि प्रश्न क्रमांक 8 हा ब विभागातील प्रश्न असणार आहे. हे प्रश्न प्रत्येकी 5 गुणांचे असणार आहेत. यासाठी आपल्याला 2 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणत्याही एका उपप्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. या प्रश्नांमध्ये सिद्ध करा, आकृतीसह कार्य स्पष्ट करा किंवा उच्चतम पातळीचा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न, खालील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा, अशा प्रकारचा प्रश्न ज्यात आपल्याला तत्व लिहिणं, आकृती काढणं, रचना स्पष्ट करणं, कार्य लिहिणं व उपयोग लिहिणं यासारखे मुद्दे अपेक्षित आहे. किंवा परिच्छेदावर आधारित प्रश्न याही भागामध्ये विचारण्यात येऊ शकतात. म्हणजेच प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपावरून आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न हे 1 गुणांचे प्रश्न असतील, 20 मार्कांसाठी विचारले जातील. विकल्पासह सुद्धा त्याला 20 गुण आहेत. याला कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाही. यासाठी पाठांचं सखोल वाचन करणं, वेळोवेळी त्यातली मुद्दे हे लिहून काढणं आणि त्याचं मनन करणं हे अतिशय आवश्यक आहे. अतिलघुत्तरी प्रश्न जे आहेत ते 1 किंवा 2 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. आपल्याला लिहायचेत 20 गुणांसाठी, परंतु विकल्पासह 24 गुण आहेत. यात आपल्याला विभाग अ मध्ये 1 आणि विभाग ब मध्ये 1 असे 2 प्रश्न ऑप्शनला मिळतील. त्यानंतर येतो लघुत्तरी उत्तरांचा भाग. हे 2 किंवा 3 गुणांचे प्रश्न असतात. 30 गुणांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. विकल्पासह गुण आहेत 36. यातही अ विभागात 1 आणि ब विभागात 1 असे आपल्याला विकल्प 2 मिळणार आहेत, ऑप्शन 2 मिळणार आहेत. आणि शेवटचा भाग म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. हे प्रश्न 3 ते 5 गुणांसाठी विचारले जातात. दोन्ही विभागात मिळून आपल्याला 10 गुणांसाठी हे प्रश्न सोडवायचे आहेत. यासाठी आपल्याला
विकल्पासह गुण आहेत 20, म्हणजे याही भागासाठी आपल्याला 2 प्रश्न हे जास्तचे मिळणार आहेत, विकल्पासाठी मिळणार आहेत. अशा पद्धतीने आपली प्रश्नपत्रिका असणार आहे एकूण 100 गुणांची, परंतु आपल्याला त्यापैकी 80 गुणांचे प्रश्न हे कंपल्सरी सोडवणं आवश्यक आहे. बारकाईने पाहिल्यास ही विभागणी ज्ञान यासाठी 20 गुण, आकलनासाठी 20 गुण, उपयोजनासाठी 30 गुण, तर कौशल्याधिष्ठित प्रश्न सोडवण्यासाठी 10 गुण अशी होते. या 10वी SSC परीक्षेत खरं तर नापास होणं अवघड आहे असंच म्हणायला हवं आपल्याला, कारण विज्ञान आणि गणित या विषयांसाठी इथे एकत्रित उत्तीर्णतेचा निकष लागू होतो. मुलांनो, या दोन्ही विषयात मिळून एकत्रितपणे 70 गुण मिळवणारा प्रत्येक विद्यार्थी हा पास होऊ शकतो. पण प्रत्येक विषयासाठी किमान 25 गुण मिळाले पाहिजेत अशी अट आहे. म्हणजेच गणितात 25 गुण आणि विज्ञानात 45 गुण, किंवा विज्ञानात 25 गुण आणि गणितात 45 गुण मिळवणारा विद्यार्थी सहज पास होऊ शकतो. आतापर्यंत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम, गुण विभागणी, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्यातले प्रश्न प्रकार, प्रत्येकासाठी असणारं वेटेज पाहिलं. आता थोडंसं अभ्यास कसा करायचा याविषयी. आपला दिवसात छान अभ्यास होऊ शकेल असा 2 तासाचा वेळ मुलांना तुम्हाला तुमचा शोधून काढायचा आहे. या वेळेमध्ये क्लास, शाळा यांचा गृहपाठ न करता आपल्या स्व अभ्यासाला, स्वाध्यायाला महत्त्व द्यायचंय. या वेळात विषयांच्या विभागणीचं वेळापत्रक आपण तयार करून घेऊया. त्यासाठी दर आठवड्यात प्रत्येक विषयाचा किमान 1 तास अभ्यास होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. गणित हा विषय साधारणतः सर्वांना आपल्याला अवघड जातो, त्यामुळे गणितासाठी रोज अर्धा तास वेळ राखून ठेवायचा आहे. या वेळामध्ये बीजगणित आणि भूमितीची कमीत कमी 5-5 उदाहरणं सोडवून पाहायची आहेत. महत्वाची सर्व विषयांची सूत्रे, समीकरणे, नियम, व्याख्या यांची सतत उजळणी करूया. या उजळणीसाठी फुलस्केपवर किंवा कार्डशीटवर हे नियम, व्याख्या, सूत्र, समीकरणं लिहून तुम्ही जिथे त्या स्पष्ट दिसतील अशा ठिकाणी, म्हणजे घरात, तुमच्या रूममध्ये किंवा वर्गात लावून ठेवलीत आणि तुमच्या मोकळ्या वेळामध्ये ती एक-एकदा नजरेखालून घातलीत तर ती वर्षभराच्या काळामध्ये पाठ होणं अजिबात अवघड नाही. सुबक सुंदर आकृत्या काढून त्यांना बिनचूक नावं देण्याचा सराव हा विज्ञान या विषयासाठी अतिशय आवश्यक आहे. अवघड वाटणारा विषय आपण आधी करायचा आहे. त्या विषयाचा नंतर करण्याला कंटाळा येतो. अगोदर आपण तो विषय पूर्ण केला आणि त्यांची उजळणी केली म्हणजे तो दुर्लक्षिला जाणार नाही, उलट आपल्याला अतिशय सोपा वाटेल. आळस न करता वाचन, मनन आणि लेखन या त्रिसूत्रीचा जर आपण अभ्यास केला, त्या त्रिसूत्रीचा जर आपण वापर केला तर यश आपलंच आहे मुलांनो. यात लेखनाला अतिशय महत्व आहे. लेखन करत असताना अक्षर नीटनेटकं सुवाच्य येईल, कुठेही खाडाखोड होणार नाही, आपलं समोरच्या व्यक्तीला नीट वाचता येईल, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे प्रत्येक विषयासाठी नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू करायचा आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू केल्यानंतर तो संपेल त्या ठिकाणी रेघ आखून नीट प्रश्नपत्रिकेच्या नुसार क्रमांक घालायचे आहेत. प्रश्नपत्रिकेवरच्या प्रश्नाचा क्रमांक आणि उत्तराचा क्रमांक एकच असला पाहिजे. तो नसल्यास त्या प्रश्नाचे गुण आपल्याला मिळणार नाहीत. उत्तरपत्रिका ही नीटनेटकी सुवाच्य असेल याची काळजी घ्या आणि या पद्धतीने संपूर्ण अभ्यास केलात, वर्षभर अभ्यासामध्ये सातत्य राखलत आणि मनापासून अभ्यास केलात तर यश तुमचंच आहे. नमस्कार. धन्यवाद.